नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि सर्वात आधी तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 19. मुक्त ऑफिसमध्ये गेली. जान्हवी आणि चेतन सोबतच बोलली. तिच्या कामाला लागली. अखिल शेड्यूल घेऊन आली. तिला आज पराग दिसला नाही. आज कसं काय आला नाही? काय झालं असेल? मुक्ता विचार करते. अखिल आणि सागर येतात. स्टाफ त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. ते पण गुड मॉर्निंग म्हणतात आणि आपल्या कॅबिनमध्ये निघून जातात. मुक्ता अखिलला शेड्यूल देण्यासाठी जाते. मे आय कम इन सर? मुक्ता म्हणते. येस कम इन, अखिल म्हणतो. मुक्ता अखिलला शेड्यूल सांगते. सर उद्याचे काय करायचे आहे? सागर सरांचा मेसेज आला होता, मुक्ता म्हणते. मुक्ता आधी तर मी तुला सॉरी म्हणतो. आत्या बोलली ते मनावर घेऊ नको. आत्याचा स्वभाव तसाच आहे. तिच्या मनात काही राहत नाही, अखिल म्हणतो. सर तुम्ही सॉरी म्हणू नका. मला माहिती आहे आत्यांचा स्वभाव तसाच आहे. मला काही वाटले नाही. पण आलोकला खूप राग आला आहे. मॉम डॅड पण हर्ट झाले आहे. त्यांच्या डोक्यात माझ्यासाठी काय करायचे आहे ते चालू असणारच, मुक्ता म्हणते. अंकल आणि आंटी काहीतरी चांगला विचार करतील. मी 2-3 दिवस नसणार. चित्राला सांगून दे, अखिल म्हणतो. मी चित्रा मॅडमला सांगून देईल, मुक्ता म्हणते आणि निघून जाते. अखिल त्याचे काम करून घेतो. गावाला जायचे आहे तर काम लवकर झाले पाहिजे. अखिल काम करायला लागला. पराग आज सागर सरांच्या डिपार्टमेंटमध्ये गेला होता. पूजा आणि कोमल त्याचे काम करत होत्या. आता त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचे नव्हते. त्या फक्त नॉर्मल गप्पा मारत होत्या. त्यांना पराग दिसला पण त्या काही बोलायला गेल्या नाही. त्यांचे काम करत राहिल्या. पराग पण त्यांचे काम करायला लागला. सागर कॅबिनमध्ये सगळं बघत होते. त्यांना वाटले होते पूजा आणि कोमल पराग सोबत बोलतील, पण त्या काही बोलल्या नाही. पराग पण त्यांचे काम करून घेणार होते. तारा बॅग भरत होत्या. आजी आजोबांना तर खूप आनंद झाला होता. त्यांना गावाला जायचे होते पण काही कारण मिळत नव्हते. आता ते गावाला जाणार. दोघं खूप खुश होते. आलोक काम करत होता. त्याला हिमानीकडे बघायचे पण होते, पण रागही येत होता. तिच्या मॉमची शिक्षा तिला का देत आहे हा पण विचार त्याच्या मनात आला होता. त्याचे काम मन लागत नव्हते. आता गावाला पण जावे लागणार आहे का? मला नाही जायचे आहे. मॉम आणि डॅडला पाठवेल, तो विचार करत होता. मे आय कम इन सर? हिमानी म्हणते. येस कम इन, आलोक म्हणतो. तुमची सही हवी होती, हिमानी म्हणते. फाईल इथे ठेव आणि तू जाऊ शकतेस, आलोक म्हणतो. हिमानी निघून जाते. तिला आलोकचा राग समजत होता म्हणून ती काही बोलली नाही. केबिनमधून निघून गेली. आलोकने फाईल बघितली, साईन पण केली. ऑफिस बॉयला बोलवून हिमानीला द्यायला सांगितली. त्याच्या कामाला लागला. चेतन आज पराग दिसत नाही. मी त्याला ऑफिसला येताना पाहिले होते. काल पण खूप शांत होता. काही विचारत होता. सर काही बोलले असतील का? जान्हवी म्हणते. काल मी त्याला सागर सरांच्या कॅबिनमध्ये जाताना पाहिले होते. त्याला पण त्या डिपार्टमेंटमध्ये घेतले वाटते. काय कामाचा होता. मुक्ताला काही ना काही कारण काढून त्रास देत होता, चेतन म्हणतो. आपण बघून यायचे का? मला कॉपी घ्यायची आहे. त्याला पण बघून येते, जान्हवी म्हणते. तुझ्या डोक्यात काही पण येते. आला आहे ना, मग असेल ना, चेतन म्हणतो. बघून येऊ देऊन ना, जान्हवी म्हणते. जा बघून ये. तिथं थांबू नको. तर कसं आहे माहिती आहे ना, उगाच प्रॉब्लेम नको, चेतन म्हणतो. त्याला मी दिसणार नाही अशी जाईन, जान्हवी म्हणते. चेतन फक्त मान हलवतो. जान्हवी कॉपी घेण्यासाठी जाते. सगळीकडे नजर फिरवते. कॉफी घेत तिच्या डेस्कवर येते. बघितलं आणि आली पण लगेच, चेतन म्हणतो. मग सगळं बघून आली. एक नजर सगळीकडे फिरवली. पराग तिथे काम करत होता, जान्हवी म्हणते. आता समजलं ना? आपण आज बाहेर भेटायचे का? मला तुझ्यासोबत बोलता येत नाही. घरी पण कोणी ना कोणी असते, चेतन म्हणतो. गार्डनमध्ये जाऊ. जास्त वेळ नाही थांबता येणार, जान्हवी म्हणते. आपण लग्न करायचे का? आपण सोबतच राहू. मी घरी सांगतो. असे पण माझ्या मागे लागले आहे लग्न कर म्हणून,
चेतन म्हणतो. माझ्या घरचे तयार होतील का? नाही झाले तर? जान्हवी म्हणते. जान्हवी, तू असे नको बोलू. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. चेतन म्हणतो. मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. आपण घरी बोलून बघू. आपण आज गार्डनमध्ये भेटू. आता काम करून घेऊ. जान्हवी म्हणते. चेतन पण कामाला लागतो. मनीषा पण कामावर आली असते. तिला ललित भेटायला आला असतो. ललितने मनीषाला सांगितले, आई बाबा आले आहे. आपण कामावरून सुटले की आश्रमात जाऊ. तुझा सामान घेऊन येऊ. मुलांना तिथे कोणी असतील त्यांना खायला घेऊन जाऊ. ललित म्हणतो. माझं जास्त सामान नाही आहे. मला घरी जायचे आहे. मला घेऊन जाणार का? आई बाबांच्या आठवणी आहे. तिथे माझे सामान आहे. काका काकूला काय सांगणार? मी त्यांच्याकडे आता जाणार नाही. मला तुम्ही आश्रमात ठेवली तरी चालेल. मनीषा म्हणते. आता तुला मामा आणि मामीकडे पाठवणार नाही. आपण लगेच लग्न करून घेऊ. आई बाबा इथं जास्त दिवस राहणार नाही. त्यांना शेताचे काम असतात. आपण असेच एकत्र राहिलो तर लोक नावं ठेवतील. त्यापेक्षा आपण लग्न करून घेऊ. ललित म्हणतो. आता आपण काम करून घेऊ. मुलं एका ठिकाणी थांबत नाही. त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. मनीषा म्हणते. मी पण काम करून घेतो. मग आपण जाऊ. ललित म्हणतो आणि तो त्याच्या कामाला निघून जातो. मनीषा पण मुलांसोबत बोलते खेळते. गिरीश आज लवकर घरी आले होते. रुपाली रुपाली ते हाक मारतात. रुपाली पण लगेच येतात. आज तुम्ही लवकर आले? काम झाले का? रुपाली म्हणतात. हां, आज काम झाले. गावाला जायचे. काय करायचे? आलोक नाही येणार मला वाटत आहे. मुक्ता आपण घेऊन जाऊ तिथं. ती पण आता येणार. गिरीश म्हणतात. मला पण जायचे नाही आहे. तिथं पण उषाताई असणार. परत मुक्ताला काही बोलल्या तर मला नाही आवडणार. रुपाली म्हणतात. काय करायचे? इथं आल्यावर त्यांना भेटलेचे का? गिरीश म्हणतात. आपण गिफ्ट घेऊन देऊ. ते लोक इथं आले की त्यांना जेवायला बोलून घेऊन टाकू. रुपाली म्हणतात. ओके. पूनम, तू पण कल्पेच्या लग्नाला जाणार आहे का? हिमानी म्हणते. मॉम डॅड बोलतील ते. मला तरी वाटत आहे सगळे जाणार आहे. ललित दादा, अखिल दादा पण जाणार आहे. मी एकटी घरी राहून काय करू? मी पण जाईल. पूनम म्हणते. मला लगेच सुट्टी कशी मिळणार? मी आत्ताच जॉईन केला आहे. हिमानी म्हणते. तू आलोकसोबत बोलून घे. तो चांगला आहे ग. सुट्टी देईल. पूनम म्हणते. बोलून बघते. ते माझ्यावर चिडले आहे. काल मॉमचा राग आला असेल. मी तरी काय करू? मॉमला किती पण सांगा, ती तेच करते. हिमानी म्हणते. तू आलोकसोबत बोलून बघ. तो काय बोलतो ते मला सांग. आता काम करून घेऊ. पूनम म्हणते आणि कामाला लागते. हिमानी पण तिचे काम करायला घेते. हिमानी आलोकच्या कॅबिनकडे जाते. ती गेली असते पण तिच्यामध्ये जाण्याची हिंमत होत नव्हती. आलोक मधून सगळं बघत होता. ही अशी का उभी आहे? मध्ये यायचे असेल का? माझ्यासोबत बोलायचे असेल का? ती मध्ये का येत नाही आहे? तिथून जात पण नाही आहे. आलोक विचार करत होता. तो उठला आणि दरवाजाजवळ जायला निघाला की दरवाजा वाजला. आलोक खाली बसला. मे आय कम इन सर? हिमानी म्हणते. येस कम इन. आलोक म्हणतो. सर मला बोलायचे होते. हिमानी म्हणते. बोला, काय काम आहे? आलोक लॅपटॉपमध्ये बघत म्हणतो. ते मला सुट्टी हवी होती. भावाचे लग्न आहे. हिमानी हिम्मत करून म्हणते. तिच्या भावाचे लग्न आहे. हिमानी लग्नाला जाणार. आलोक मनात विचार करतो. सर सर. हिमानी हाक मारते. आलोक भानावर येतो. किती दिवस हवी आहे? आलोक म्हणतो. 2 दिवस हवी आहे. हिमानी म्हणते. आल्यावर जास्त काम करावे लागेल. आलोक म्हणतो. करेल. हिमानी म्हणते. सुट्टी मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो. आलोक तिच्याकडे बघत असतो. लहान मुलासारखा आनंद तिच्या झाला होता. थँक्यू सर बोलून हिमानी तिच्या कामाला निघून गेली. वेडी आहे. किती आनंद झाला. किती क्यूट आहे. निरागस आहे. ती अशी मनातून निघेल. मी तरी अजून तिच्यावर प्रेमात पडत आहे. आलोक म्हणतो आणि त्याच्या कामाला लागतो. अखिल पण काम करत होता. तो ऑफिसला आला तेव्हा पासून त्याला परागची आठवण आली नव्हती. आता त्याला परागची आठवण झाली होती. डॅडला कॉल करू का? डॅड काय म्हणतील? उगाच मी त्याच्या मागे लागलो आहे. CCTV मध्ये बघून घेऊ का? अखिल विचार करतो. तिकडे फुटेज बघायला घेतो. त्याला दिसते पराग काम करत आहे.
पूजा आणि कोमल पण त्याच्यासोबत बोलायला गेल्या नाही आहे असं पाहिजे. त्याच्यासोबत कोणीच बोललं नाही पाहिजे, अखिल मनात म्हणतो आणि ते बंद करतो. आज ज्या फाईल बघितल्या ते काम केलं ते नीट बघून ठेवून देतो. मुक्ताला आम्ही आज गार्डनमध्ये भेटणार आहे. चेतन म्हणतो, आपण लग्न करायचे का? घरी सांगून द्यायचे का? मला काहीच समजत नाही आहे. मला पण चेतनसोबत लग्न करायचे आहे. आई बाबांना कसे सांगू? मुक्ता म्हणते, आंटीला सांगून बघ, त्या तुला समजून घेतील. त्यांनी नाही ऐकलं तर मला सांग, मी बोलायला येईल. चेतन खरंच खूप चांगला आहे. मी ज्या चुका केल्या आहेत त्या चुका तू करू नकोस. मला तरी वाटतं. घरी सांगून बघ. मुक्ता म्हणते, चेतनसोबत बोलून घेते. आज घरी गेल्यावर आईला सगळं सांगून टाकते. केव्हा पण सांगायचं आहे, मग आजच का नाही? चेतनला पण सांगते. तू पण घरी सांगून दे. जान्हवी म्हणते, तुम्ही दोघं आधी बोलून घ्या. घरी गेल्यावर अंकल आणि आंटी सोबत बोलून घे. मुक्ता म्हणते, आज बोलून घेतो. आम्ही आता निघतो. जान्हवी म्हणते. चेतन आणि जान्हवी निघून जातात. मुक्ता अखिलच्या कॅबिनकडे जाते. मे आय कम इन सर? मुक्ता म्हणते. येस कम इन. मुक्ता म्हणते, सर उद्याचे बघावं लागेल. साईटवर जायचे आहे. पुण्याच्या साईटवर कॉल येत आहे. तुम्ही कॉल करून बोलून घ्या. इथे मी बघून घेईल. मुक्ता म्हणते, तू लग्नाला येणार नाही आहे का? अखिल म्हणतो, मला तरी वाटत आहे आलोक येणार नाही. मॉम पण नाही म्हणेल. मग डॅड पण जाणार नाही. मला पण लग्नाला जायची इच्छा नाही. उषा आत्या असणार, त्या मला बोलणार. त्यापेक्षा मी लग्नाला नाही आलेली बरी. मुक्ता म्हणते. अखिल यावर काय बोलणार होता? मुक्ता खरं तर बोलत होती. सगळे तिलाच बोलतात. तिच्या मॉम आणि डॅडला वाईट तर वाटणार ना? अखिल मनातच विचार करत होता. सर काय करायचे? मुक्ता म्हणते. अखिल मुक्ताला सगळं सांगतो. मुक्ता मन लावून ऐकत असते. मुक्ता तू मोबाईल घे. मला कॉल करू शकशील? मी पण तुला कॉल करू शकेल. अखिल म्हणतो, मला मोबाईल घ्यायचा आहे. आजच बघते. आलोकला घेऊन जाते. मोबाईल घेऊन येते. मुक्ता म्हणते, काही काम असेल तर लगेच कॉल करता येतो. अखिल म्हणतो, आजच मोबाईल बघते. मुक्ता म्हणते. अखिल सोबत थोडं बोलून तिथून निघून जाते. आलोक तिला घ्यायला आला होता. मुक्ता आलोक सोबत घरी निघून जाते. मॉम मी आले. मुक्ता म्हणते. रुपाली तिच्या जवळ जातात. गिरीश पण बाहेर येतात. डॅड तुम्ही लवकर आले. तुम्हाला बरं तर वाटत आहे ना? आलोक काळजीने विचारतो. मला काही नाही झाले, काम झाले, मी निघून आलो. रुपालीला गावाला जायचे आहे का विचारण्यासाठी लवकर घरी आलो. गिरीश म्हणतात, तुम्ही गावाला जाणार आहे का? मी नाही येणार. मला नाही त्यांच्या घरच्या लग्नाला जायचे. खूप काम आहे. हिमानी पूनम लग्नाला जाणार आहे. स्टाफमध्ये पण मेंबर कमी आहेत. सुट्ट्या घेत आहे. आलोक म्हणतो. आम्ही पण जाणार नाही आहे. गिरीश म्हणतात. उषाताई तिथं पण बोलतील. त्यापेक्षा लग्नाला नको जायला. तुम्ही कॉपी सांगते. फ्रेश होऊन या. रुपाली म्हणते. मग माझा मोबाईल आहे का? मला देते का? अखिल सर गावाला जाणार आहे. त्यांना किंवा मला कॉल करावा लागेल तर मोबाईल लागेल. तो असेल तर त्याला चालू करते. मुक्ता म्हणते, कशाला जुना मोबाईल पाहिजे? आपण नवीन मोबाईल घेऊन येऊ. जा लवकर फ्रेश होऊन ये. मॉम कॉपी सांग. मी पण फ्रेश होऊन येतो. आलोक म्हणतो. रुपाली आणि गिरीश एकमेकाकडे बघून हसत होते. रुपाली किचनमध्ये गेल्या. आज त्यांना नोकर मिळाला होता. गण्या त्याचे नाव होते. मुक्ता फ्रेश होण्यासाठी गेली. तिला आनंद झाला. आलोक तिच्यासोबत बोलला. ती लगेच फ्रेश झाली, चेंज केलं, तयार झाली आणि बाहेर आली. आलोक पण लगेच आवरून आला. रुपालीने कॉफी सांगितली होती. गण्या कॉफी घेऊन आला. आलोक मुक्ताने कॉफी घेतली. मॉम आज कॉफी खूप छान झाली आहे, वेगळीच झाली आहे. आलोक म्हणतो. खरंच मॉम खूप छान झाली आहे. मुक्ता पण म्हणते. मी नाही बनवली, गण्याने बनवली. रुपाली म्हणतात. खरंच गण्या खूप छान कॉफी बनवली. सगळा थकवा निघून गेला. आलोक म्हणतो. गण्याला खूप छान वाटले. त्याची तारीफ होत होती तर तो किचनमध्ये निघून जातो. मॉम आम्ही पण येतो. मुक्ता चल. आलोक म्हणतो. मुक्ता रुपालीला स्माईल देते आणि आलोकच्या मागे जाते. अखिल घरी येतो. त्याच्यासोबत सागर पण असतात. आजी आजोबा बसलेले असतात. सागर येताना दिसताच सागरला विचारतात. सागर सकाळी कधी निघायची आहे? सकाळी लवकर निघू. आपल्याला गावाला लवकर पोचता येईल. तुम्ही बॅग भरली का? गावाला जायची ओढ लागली आहे ना? सागर म्हणतात. आजी आजोबांच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. आजी आजोबा पण लवकर पोचू. गोळ्या लागणारे सगळं सोबत घ्या. लग्नाच्या गडबडीत कोणाचे लक्ष राहणार नाही. तुमच्या गोळ्या वेळेवर घ्या. अखिल म्हणतो. तू नको काळजी करू. आम्ही गोळ्या वेळेवर घेऊ. आजी म्हणतात. गुड. मी फ्रेश होऊन येतो. बॅग पण बघतो काही राहिलं आहे का?
अखिल म्हणतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. आई बाबा अखिलसाठी मुलगी बघू, अखिलचे पण लग्न करून टाकू, सागर म्हणतात. माझ्या मनातले बोललास, मला पण वाटते आता अखिलचे लग्न व्हायला हवे, आजोबा म्हणतात. आता आपण बघायला घेऊ, मी पण फ्रेश होऊन येतो. तारा अजून रूम बाहेर आली नाही, तिला पण बघतो, सागर म्हणतात आणि रूममध्ये निघून जातात. पुढील भागात आलोक मुक्ता सोबत नीट बोलेल का? मुक्ता मागेल ते आलोक घेऊन देईल का? सागर अखिलसाठी कशी मुलगी बघतील? अखिलला समजेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.